नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण घेऊन आलोय विज्ञानातील एक महत्त्वाचा भाग, तो म्हणजे काय तर पदार्थ आणि त्यामध्ये असणारे आम्ल। चला तर मग पाहूया की जे नैसर्गिकरित्या कोणत्या पदार्थामध्ये कोणता आम्ल आहे। चला, पहिलं व्हिनेगर हा जो पदार्थ आहे यामध्ये ऍसिडिक आम्ल असतं। लिंबू तसेच लिंबूवर्गीय जे काही पदार्थ आहेत अर्थात संत्री जे काही फळं आहेत त्यांच्यामध्ये जे आम्ल आहे ते सायट्रिक आम्ल। त्यानंतर ना दही, ताक, आंबवलेले दुग्धजन्य पदार्थ त्यामध्ये आहे लॅक्टिक आम्ल। सफरचंद, स्ट्रॉबेरी त्यामध्ये आहे मॅलिक आम्ल। नंतर जो तेलातील खवटपणा असतो त्या खवटपणामध्ये जे एक ऍसिड तयार होतं आपल्याला माहितही नसतं ते ऍसिड म्हणजे काय, ब्युटेरिक ऍसिड किंवा ब्युटेरिक आम्ल। लाल मुंगी तसेच मधमाशीचा डंक जेव्हा होतो तेव्हा जे ऍसिड तयार होतं किंवा जे आम्ल होतं ते आहे फॉर्मिक आम्ल। द्राक्ष, चिंच यामध्ये नैसर्गिकरित्या असलेला आम्ल म्हणजे टार्टारिक आम्ल। आणि सर्वात शेवटी म्हणजे शीतपेय सोडा यामध्ये असणारं जे आम्ल आहे ते आहे कार्बोनिक आम्ल, कार्बोनिक ऍसिड। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही जी माहिती आहे ती आवडली असेल तर यशस्वी करिअर अकॅडमीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।